नवरात्रीमध्ये अखंड आराधना होते ती देवीची. या देवीची अनेक रूपं आहेत. विविध रूपात येऊन तिनं दैत्यांचा अनिष्टाचा नाश केला. तिची रूपं आणि देवीची 3.5 शक्तिपीठ यांना भक्तगणांमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. देवीचे भक्त मोठ्या आशेनं आणि श्रद्धेनं या धार्मिक स्थळांवर जाऊन नतमस्तक होतात. महाराष्ट्राच्या कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणांवर ही शक्तिपीठं आहेत. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीचं मंदिर हे पूर्ण शक्तिपीठांपैकी एक आहे. काही संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार शिलाहार राजवटीपूर्वी कर्हाटक म्हणजेच आजचे कराड इथल्या सिंध वंशातील राजानं हे मंदिर बांधले. कोल्हापूरचे शिलाहार देवतेचे भक्त होते आणि देवतांनी त्याला आशीर्वाद दिल्याचं अनेक काळ नोंदवलं गेलंय. 7व्या शताब्दीपासून चालुक्य घराण्यातील राजा कर्णदेव यांनी या मंदिराला घडवलं होतं. अनेक संशोधकांचं असं म्हणणं आहे की सध्याच्या मंदिराची प्राचीन रचना चालुक्य कालखंडात झाली आहे. या मंदिराची मुख्य रचना 2 मजली आहे. हे मंदिर कोल्हापूरच्या परिसरात आढळणाऱ्या काळ्या दगडापासून बनवण्यात आलेलं आहे. श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती 1.22 मीटर उंच आहे आणि एका 0.91 मीटर उंच काळ्या दगडावर ठेवण्यात आली आहे. या मंदिरामध्ये घाटी दरवाजा, गरुड मंडप इत्यादी कोरीव केलेल्या रचना आहेत. या मंदिरातील गरुड मंडप आणि सभा मंडप हे 1844 ते 1867 या दरम्यान बनवले गेले आहेत. भारतातील शक्तिदेवतांच्या पीठांपैकी 3.5 पीठे महाराष्ट्रात आहेत. त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून त्या ठिकाणी श्री तुळजाभवानी देवीचं प्राचीन मंदिर आहे. स्कंद पुराणातील सह्याद्री विभागात या देवतेची कथा आहे. कृतयुग म्हणजेच जवळपास 1,72,800 वर्षांपूर्वी जेव्हा ऋषी कर्दमाची पत्नी अनुभूती ध्यान करत होती तेव्हा कुकर राक्षसानं तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्या राक्षसापासून वाचण्यासाठी तिने भगवती देवीचा धावा केला. त्यावेळी देवी भगवती प्रकटली आणि त्याच्याशी लढाई करून त्या राक्षसाला ठार मारलं. त्यानंतर अनुभूतीच्या विनंतीमुळं देवी डोंगरावर राहण्यास तयार झाली. त्या देवीला तुळजा म्हणजेच तुळजाभवानी असं म्हटलं जातं. देवीचे मंदिर बालाघाटावरील डोंगर माथ्यावर आहे. मंदिराच्या काही भागांची बांधणी हेमाडपंथी आहे. नवरात्रीचा उत्सवही जरी 9 दिवसांचा असला तरी तुळजापुरात हा उत्सव 21 दिवस चालतो. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादानं छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. देवीच्या पूर्ण जगत शक्तिपीठांपैकी माहूरची देवी रेणुका माता ही एक आहे. तिला श्री परशुरामाची आई म्हणून ओळखलं जातं. ती महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांची संरक्षक देवी आहे. असं म्हणतात की हे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या यादवराजानं बांधलं. माहूर येथील किल्ल्यात देवीच्या मंदिरासह इतर देवांचे देखील मंदिर आहे. जसे परशुराम मंदिर, दत्तात्रय मंदिर, अनासू मंदिर, कालिका माता मंदिर. रामगड किल्ला हा माहूरच्या जवळपास आहे आणि त्यामध्ये सुंदर कोरीव काम केलेल्या लेणी देखील आहेत. हे ठिकाण नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यामध्ये आहे. यानंतरची देवी म्हणजे सप्तशृंगी देवी. सप्तशृंगीला या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध्या शक्तिपीठाचा मान मिळाला आहे. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींचेही हे एकच रूप आहे असं मानलं जातं. असं म्हटलं जातं की शुंभ निशुंभ आणि महिषासूर या राक्षसांचा नाश केल्यानंतर देवी इथं तप आणि साधना करायला राहत होती. या उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये 7 उंच शिखरं आहेत. त्यावरूनच या ठिकाणचं नाव सप्तशृंगीगड असं पडलं. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक नवरात्र आणि चैत्र महिन्यामध्ये इथं एक सुंदर कार्यक्रम आयोजित केला जातो. सप्तशृंगी देवी नाशिकपासून 65 किलोमीटरवरील 4800 फूट उंचीवरील सप्तशृंगी गडावर वसलेली आहे. या देवीच्या मूर्तीविषयी आणखीन एक गोष्ट आहे जी भाविकांकडून मोठ्या भक्तिभावानं सांगितली जाते. एका धनगराला दिसलेलं मधमाशाचं पोळं काढण्यासाठी त्यानं त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्यानं पोळं काढल्यावर तिथं देवीची मूर्ती सापडली अशी ही एक दंतकथा आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची 8 फुटी मूर्ती आहे. तिला 18 भुजा आहेत. मूर्ती शेंदूर अर्जित असून रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला
शस्त्र दिली होती. अशी ही महाराष्ट्रातील देवींची 3.5 शक्तिपीठं खूपच जागृत देवस्थानं मानली जातात. देवीचे भक्त मोठ्या भक्तिभावानं देवीची सेवा करतात आणि आपल्या मनातील भावना देवीसमोर मांडतात. ब्युरो रिपोर्ट, हॅलो सिंधुदुर्ग.